चांगली खेळते का दीदी? अय तिचं काय नाव आहे? म्हणे कुठे स्वीटी कुठे? स्वीटी आहे ना? लेकिन एक सेकंड नाव सांग तिचं. नाव सांग तिचं काय आहे? तिचं नाव काय? तिला दे तिच्या मांडीव दे. मांजर नाही स्वीटी ती. दादू आला का घ्यायला तेव्हा डेअरिंग करती. आईस्क्रीम असंच ना. नाही. आरोज जेव्हा लहान होती तेव्हा मी त्याला अशी समजून सांगायची का आवाज येतोय का गुरगुर? तिला आता भूक लागली अजून कावा निका पडत जाऊन बसती कळत नाही. सोडते दूध सोडले पळती का बघ बरं सोड बरं जाते का घरात? बापरे पळाली तिथं. खरंच गेली. ए बाबा ए बाबा तिला भूकच लागली आहे बा. बघितलं ना तिला भूकच लागली होती ना. खाऊ दे तिला. चला चला. हा छुम छुम. काय ग चालली? उद्या या मी संग खेळायला ये उद्या. बाय. मी संग खेळायला चला आता. झाडझूड करायला बिलग. चहा बनवून देऊ का बरं? तू करून नाही पिली का मगाशी? सकाळपासून 4 वेळा चहा झालाय माझा उपवासामुळं. काय देते बनवून? आता जेवायला का बनवू सांग? अरे कुठे गेला होता? कुठे गेला होता? काय करायला गेला होता? पप्पा आहे का नाही तिकडे बाहेर? मग पप्पा नाही का तिथं? कुठे गेले पप्पा? मागच्या साईडला पार ते 2 मजलेपर्यंत असं काहीतरी उभं केलंय बांबू सहित. त्याच्यावर चढलं होतं. पहाड बांधले का? उद्यापासून आहे ना प्लास्टर सुरू होणार आहे त्याच्यासाठी ते पहाड बांधून राहिले. चढलं होतं तिकडं त्याच्यावर. अरे चढायचं नाही मूर्ख. एवढा टी शर्ट आणि पॅन्ट एवढी कवर खाऊन तुला माहिती आहे दरवेळेस तो चिखलात भरून येतो. चल ना उठ ना आता. लाईटी बिटी लाव झाडझूड कर. मी करते वेळेस येतो आधी चहा ठेव मला. चहा प्यायल्यानंतर का? तसं नाही का? आवर नाही. चहा प्यायला एनर्जी येते. हां बरं चल. अर्पिताला प्यायचा आहे चहा. मी आता अर्पिताला चहा बनवणार आहे मस्त मस्त. हे बघा स्वीटी कशी गागती. तिला काही ना काही खायलाच पाहिजे राहते. काय देऊ बोल? काय देऊ? दूध देऊ? कॉक देऊ? कॉक खायचं? कॉक दूध खायचं? दूध प्यायचं तुला? बरं देते का देते माझे देते. तिला असं बोलायला लागत ती ऐकते का मग? हा तिला म्हण बरं चिकन खायचं का तुला? चिकन खायचं का? या चिकन खायचं? चिकन खायचं? खायचं का नाही? चिकन खायचं का नाही? घोडं माकडे चिकन खायचं का नाही? नाही खायचं ना? तिला म्हणा आता दूध प्यायचं का? दूध प्यायचं का? दूध प्यायचं? घाबरती एवढ्या जोराने बोलतो का तू? काय
मटण खायचं बाई, मटण खायचं. कॉक खायचं का शिटी? कॉक खायचं? कॉक खायचं शिट्टू? ए आईस्क्रीम खायची? अबे आपण आहे ना आता मँगो आईस्क्रीम बनवणार आहे बरं का स्वीटी. अबे इथं मँगो आहे, मँगो आईस्क्रीम बनवणार आहे तुझ्यासाठी स्वीटीला. आईस्क्रीम आणली होती मी. हा वाजव. आईस्क्रीम कोणाला खायची? मला इकडे सुटी चालली इकडे. काय किती वारे आईस्क्रीम खायचं? थांब, तुला असं काढून देऊ का? थांब, तुला तसं खाता येत नाही ना. टाकू खाली अख्खी. मेरे बघा मित्रांनो, आम्ही स्वीटीला आईस्क्रीम खाऊ घालतोय. खूप दिवसापासून तुम्हाला सांगत होतो का आमची मांजर आईस्क्रीम खाते. तुम्हाला दाखवू एका दिवशी. आज बघा आईस्क्रीम खाते ती किती मस्त. हे बघा सुटी, तू आईस्क्रीम खाय, मी पाणी देतो बरं का. किती भारी आईस्क्रीम खाते. इकडे 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 येऊन खायचं. चल खाय. हे बघा आमची स्वीटी कशी आईस्क्रीम खाते. चट्टू चट्टू खाते, मस्त मस्त मजा मजा घेऊन खाते. सगळी संपवायची बरं का स्वीटी. स्वीटी स्वीटी मग संपवू शकते. जाऊ दे आता ती आता बैरी झाली. स्वीटी आता बैरी झाली तू. तुला ऐकायला येत नाही माझा आवाज. हा मग आता खायला भेटलं. बेडू पाहिजे का? हा हा मग आता खायला भेटलं ना. बरोबर. बेडू पाहिजे. मला लोणच्याला कायरा फोडायचे आहे. मला नको सांगू की सकाळी आज लवकर उठले. मम्मी, मला झोप येऊ राहिली. पप्पा कुठे गेले? रात्री लेट झोपले आणि सकाळी लवकर उठले. पप्पा कुठे? मला काय माहिती, तू गेला ना पप्पाला प्लॉटवर बघायला. सांग मला कुठे. म्हणजे झोप हे उलट काम आहे याचं. हा शोधायला गेलाय त्याच्या पप्पाला आणि त्याला दिसले नाही. मग मला काय विचारतो, मला काय माहिती. मला काय सांगून गेले का पप्पा? फोन कर ना. ती बाय कशी मचा मचा खाती. ए, थोडीशी खाय बर का, अशी एवढं. हा थोडीशी आरोला राहू दे सुटी. नाही नाही खाऊन घे तू. आरोला राहू दे म्हटलं लगेच तोंड काढते बाजूला. नाही नाही खाय 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 खाय. नको आरो दादा नाही खाणार. सुटी नाही खाणार, खाऊन घे सुटी. जा. वा मस्त मस्त आईस्क्रीम खवरवली सुट्टे. मजा येत आवाली. तर एवढी कोणत्याच मांजरीची मज्जा नसेल. पाय सुटे तू आईस्क्रीम खाऊ राहिली आणि अर्पिता तुझ्या तोंडाक पाहू राहिली. तिची लाळ टपकू राहिली बरं का. हा बाय भरलं. खाऊन घे. हा तिला दुरी आता भेटली ना खेळायला. अर्पिता तुझ्या तोंडातून लाळ टपकती. सुटीने सुटीने आईस्क्रीम काढली तिची. चिट्टू. मग चुकी कोणाची? माझी तो नाही. काय चहा प्यायचंय ना आता. गप्प आहे. एक तर चहा येतो कुरकुरा. तो हम नहीं कुछ कर सकते उसमें. हम नहीं कुछ कर सकते हैं. हम जितना करते हैं उतना बस है. हम और भी कुछ नहीं कर सकते. काय तुला माहिती का कुरकुरा खायचा नसतो, फक्त पाहायचा असतो, खायचा नसतो. अश्विनीला म्हटलं की आपण पार्टी करू. ती म्हणजे चालेल ना. आनंद 100 रुपये मलाच मी आवडली. तू दिवशी नाही माझ्याकडे पैसेच नाही. ए तो तुझा प्रॉब्लेम आहे, तो माझा प्रॉब्लेम नाहीये. मी कुठून देऊ पैसे का हो मित्रांनो, खरं सांगा. रोजचे 10 रुपये म्हटलं, महिन्याचे 300 रुपये. क्लासचे पैसे वेगळे, शाळेचे पैसे वेगळे, काय काय भरायचं मी. ते तर जाऊ दे. आता 2-3 हजार रुपयाचा किराणा झालाय. 3 हजाराचा किराणा झालाय. 3 हजाराचा कोणाकोणाला डोकं लावायचं.
शाळेचे युनिफॉर्म, सॉक्स, बुट्ट किती खर्च आहे माहिती आहे का तुम्हाला? एवढे कुठून आणायचे पैसे? झाड लागले का घरामध्ये? वरून यायला पार्ट्या करायला पैसे द्या. अर्पिता गड्या घालून ठेवल्या होत्या. अशा पावलं खाऊन जातात. ऐकत नाही ना, आणलाच शेवटी. माणूस बोलत आहे कळतच नाही तुला. आज आमच्या किती दिवसाचं लागतं. बघ कोणता उपवास होतो तरी आणायचा ना, मी खाल्ला असता. अटक मटक अटक मटक अटक मटक आहे. कटक मटक आहे. मतलब वाला भी लेवल का कुरकुरा है. लगडायला ठेवतो. हा उकळायला ठेवलाय. इथं दूध आहे, इथं आंबे, इथं दीदी आहे कुरकुरा खाती चलून चलून. आणि माहिती आहे आज मम्मीला उपवास आहेत, अजून चिडून चिडून खाती आहे ना. एवढे आवडतात कुरकुरे. हा नवीन मी ट्राय केला, मला आवडला. हा मित्रांनो तुम्ही पण हा कुरकुरा ट्राय करून बघा, भारी आहे. आता भूक लागली ना म्हणून काय चालत आहे तुला. ठीक आहे, ऐसे कुछ भी नाही खाने वाले. सगळ्यांना आवडतं, फक्त मी कधी कधी खाते, कधी कधी. रोज नाही खात मी. रोज पालेभाजीच खवायची तू आहे ना, त्यात चांगल्या रस्त्यात. ते पण आवडतं मला. पालेभाजीच जास्त आवडते. हा ना, बरं चांगली गोष्ट आहे. चला आता चहा झालाय, काय करायचं देऊ. आरवला बोलून आण जा. जा ना. तू इथून नाही अगं तिकडे. कुठं? त्या घरात असं पाहिजे, ते घर लॉक करून ये बरं. मम्मी चहा उकळलाय, चहा बघ. अगं त्याच्यामध्ये गवतीच्या टाकलाय ना, तो थोडा उशिरा टाकलाय. मग तो बॉईल झाला का त्याच्यामध्ये त्याचा स्वाद येईल. स्वाद आल्यानंतर मी चहा लगेच कपात होतो तुला प्यायला देईल. अच्छा, आता उकळलाय ना चहा, स्वाद आलाय, वासू राहिला मला. गॅस बंद करू दे बाबा, गॅस पेटत नाही आता. हे बघ, हा चहा पप्पाचा, हा चहा मम्मीचा. कपासारखी नाही आपल्याकडे. हा चहा दीदीचा. याच्यात चहा तुझा का? नाही, याच्यात चहा माझ्या आरवचा. म्हातारा बाबा आहे ना तो. तर मित्रांनो आता आम्ही चहा पितो, तुम्ही पण या चहा प्यायला. चहाचा वास इतका भारी येतोय कारण की त्याच्यात गवतीच्या टाकलेला आहे म्हणून. मला असं झालं की कधी चहा पिते, इतका भारी वास येतोय ना. तर तुम्ही पण आमच्या घरी चहा प्यायला. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. बाय.